हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असणार। आज मी बनवले कोबीची भाजी, चपाती आणि कढी। त्यानंतर मी आजीला सर्व केलं। आजी मस्त जेवण करते असं। सो त्यानंतर मी जे काही शेंगा होत्या त्या भाजल्या आणि आजचा जो टास्क आहे हा किचन आहे माझा। सो आज हा सगळा क्लीन करायचा आहे मला। सो तुम्हाला दाखवेलच मी काय काय केलं ते। चला तर मग स्टार्ट करूया। सगळ्यात आधी मी फेस कवर करून घेते, कारण की धूळ असेल आणि फेसवरती गेली की पिंपल्स वगैरे होतात। सो त्यासाठी मी फेस वगैरे कवर करून घेतलंय आणि चला स्टार्ट करूया। ॲक्च्युली ह्या वर्षी खूप पाऊस पडल्या कारणाने खूप झाडं वगैरे आलेलं आहे घराला। खूप जास्त पाऊस होता। सो त्यासाठी सगळं क्लीन करते। खूप झाडं वगैरे आलं आहे। सो चला तर मग स्टार्ट करूया। लेट्स गो। विंडो आहेत ते मी साफ करून घेतलेल्या आहेत। त्याचं जाळं वगैरे काढून घेतलेलं आहे आणि समोरच्या ज्या कपाटी आहेत त्यांचं बी सगळं वरचं जे कवर आहे ते पण साफ करून घेते। आणि ही कपाट जी होती ती सरकत होती, त्याच्या मागे खूप घाण होती। सो ती पण मी छान असं झाडून वगैरे सगळं जाळं काढून घेतलेलं आहे। आणि ज्या पण विंडो होत्या त्या सगळ्या धुळीच्या होत्या, सगळ्या ते जाळी वगैरे साफ करून घेतलेली आहे। चला तर मग बॅक टू वर्क।
होत्या त्या मी कॉलिंगनी क्लीन करून घेतलेल्या आहे। मी तुम्हाला आधी पण बोलली कॉलिंगचा रिझल्ट खूप छान आहे, सो तुम्ही कॉलिंग यूज करू शकतात। आणि देन मी ज्या विंडोज होत्या त्या स्वच्छ कापडने पुसून पण घेतलेल्या आहे। आणि ही लास्ट जी कपाट आहे तिच्या मागचं पण सगळं जाडं वगैरे काढून घेतलं, सगळं भिंती वगैरेचं जाडं काढून घेतलं आणि सो जसंच्या तसं लावून घेतला आहे। सो छान असं सगळं क्लीन झालेलं आहे, सगळं जाडं वगैरे काढून घेतलेलं आहे। चला तर मग बॅक टू वर्क। बघू शकतात किचन मधला सगळे जे भांडे आहेत सगळे काढून ठेवलेले आहेत आणि हे सगळे धुवायचे आहेत मला। सो मी एक एक करून सगळं तुम्हाला दाखवेलच की मी काय काय केलं ते। आणि सगळा जो किचनचे जे पण भांडे आहेत सगळे काढून ठेवलेले आहेत ट्रॉलीमधून। सो ट्रॉल्या पण सगळ्या पुसून घेईल, सगळं जाडं वगैरे काढून घेईल त्याचं। चला तर मग पुन्हा बॅक टू वर्क। साफ झाल्यानंतर मी जेवायला घेतलं समोसा, कचोरी, कोबीची भाजी, चपाती आणि कढी। तर छान असं जेवण होतं आणि पोट भरून मी जेवण केलं कारण की आज आणलेले होते समोसे आणि कचोरी यांनी। सो थोडं जेवण केलं आणि थोडी वेळ बसली, त्यानंतर परत पुन्हा मी माझं काम जे आहे ते स्टार्ट केलं।
सो फायनली माझा किचन जो आहे कंप्लीट होण्यात आहे. सगळा मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने आणि आता सिंक राहिलेला आहे ते पण हार्पिकने मी धुवून घेईल आणि छान वॉश करून घेईल त्याला. सो चला तर मग पुन्हा स्टार्ट करूया. सो फायनली सगळे भांडे सुकलेले आहेत. त्यानंतर मी सगळे जिथल्या तिथे जागच्या जागी लावून घेतलेले आहे. ज्यातलं सामान होतं त्यात टाकून घेतलेलं आहे आणि फायनली मी जसंच्या तसा माझा किचन जो आहे सेट करून घेतलेला आहे. सो चला तर मग पुन्हा स्टार्ट करूया. सो फायनली खूप थकून गेली होती आणि थोडं पाणी वगैरे घेतलं आणि दिस इज अ फायनल लूक. माझा किचनचा जो फायनल लूक आहे तुम्ही बघू शकतात. खूप छान असं क्लीन स्वच्छ दिसत आहे. सो मी तरी म्हणते कॉलिंग नक्की यूज करा, रेड हार्पिक नक्की यूज करा. सो त्यानंतर संध्याकाळी आम्ही थोडं बाहेर गेलो, आईस्क्रीम वगैरे खाल्लं. थँक्यू फॉर वॉचिंग.